जय श्रीराम मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं रब्बी हंगामासाठीचं निविष्ठ अनुदान हे दिवाळीपूर्वीच खात्यात वितरित करण्याच्या घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवरती काही पाठपुरावा घेतला जातोय। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा याच्या संदर्भातील आढावा घेण्यात आला आणि या अनुदानाचं वितरण करण्यासाठीच्या ज्या काही हालचाली आहेत या हालचालींना कुठेतरी वेग आलेला आहे। परंतु मित्रांनो, हे खरंच रब्बी हंगामासाठीचं निविष्ठ अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाऊ शकतं का, हा देखील प्रश्न वारंवार शेतकऱ्याच्या मनामध्ये सतावतोय आणि याच्या संदर्भातील काही महत्वाच्या अशा ज्या काही भूमिका आहेत, याच्या संदर्भातील ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही एनडीआरएफच्या अंतर्गत एसडीआरएफच्या अंतर्गत वेगवेगळी अनुदानं जाहीर करण्यात आलेली आहेत। या दोन्ही अनुदानाच्या व्यतिरिक्त एक अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे, ते म्हणजे रब्बी हंगामासाठीचं निविष्ठ अनुदान हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। रब्बी हंगामासाठी खतं, बी बियाणं, कीटकनाशक खरेदी करण्यासाठी, रब्बीची काही कामं असतील तर ती पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडावी म्हणून ही रक्कम निविष्ठ अनुदान म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे। ऍग्रीस्टॅक वरती असलेल्या नोंदणीच्या आधारे आधार संलग्न खात्यामध्ये डीबीटीद्वारे हे अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसापासून कृषी विभागाच्या माध्यमातून तुमच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असतील, आधार नंबर असतील, त्या शेतकऱ्याचे बँकचे डिटेल असतील, आयपीएससी कोड असतील, बँकेचं पासबुक असेल, अशी माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। याच्यासाठी वेळोवेळी कृषी सहाय्यक या ठिकाणी आवाहन करत आहेत। गावातील सीएससी सेंटर असतील, कृषी मित्र असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील, यांच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या डाटा बाकी आहे त्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत। त्या शेतकऱ्यांना कागदपत्र जमा करण्याचं आवाहन केलं जाते। अवघे काही दिवस शिल्लक असताना आपण पाहिलं तर आणखीनही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मात्र ही माहिती दिली जात नाही। आपण जर पाहिलं तर केवायसी करायची नाही सांगण्यात आलेले, फार्मर आयडी ऑलरेडी दिलेले आहेत, काहीतरी वेगवेगळे क्लुप्त्या काढतात, वेगवेगळे कागदपत्र वेळोवेळी मागतात, मिळत तर काहीच नाही किंवा वगैरे वगैरे या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवले जातात। आणि साहजिकच हे अनुदान मिळण्यासाठीची जी काही अंमलबजावणी होणं गरजेचं आहे याच्यामध्ये कुठेतरी आता व्यत्यय निर्माण होत आहे। शेतकऱ्यांचा डाटा न मिळाल्यामुळे या याद्या फायनल करणं, त्याचं अनुदानाचं वितरण करणं या प्रक्रियेमध्ये कुठेतरी विलंब होतोय। आता जर समजा ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जर अनुदानाचं वितरण केलं तरी सुद्धा राज्यामध्ये मोठा एक कलह निर्माण होऊ शकतो, शेतकऱ्यांचा मोठा रोष निर्माण होऊ शकतो की याला मिळालं त्याला मिळालं नाही, तोंड बघून दिलं जातं वगैरे वगैरे। त्याच्यामुळे आपल्या गावामधील जर यादी निघालेली असेल, आपल्या गावात जर हे कागदपत्र मागितली जात असतील तर कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपली ही कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला हे निविष्ठ अनुदान दिलं जाईल। मित्रांनो, निविष्ठ अनुदान मिळवण्यासाठी तुमचा फार्मर आयडी, तुमचा आधार नंबर, तुमच्या बँकेचं पासबुक ज्याच्यावरती तुमचा आयपीएससी कोड असेल, ही माहिती तुम्हाला जमा करावी लागणार आहे आणि ती माहिती जमा करण्याचं काम सुरू आहे। जेवढ्या लवकर शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती जमा केली जाईल, आता शेतकरी जेवढा विलंब करतील तेवढा डाटा गोळा करण्यामध्ये उशीर होईल, तेवढा डाटा पुढे पाठवण्यामध्ये उशीर होईल आणि तेवढा अनुदान मिळण्यामध्ये उशीर होईल। मग परत शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे नेते विचारणा करायला सुरुवात करतील की अनुदान का दिलं गेलं नाही। मित्रांनो, याबरोबर दुसरं महत्वाचं जे म्हणजे अतिवृष्टी किंवा हे जे काही इतर अनुदान आहेत, ही अनुदानं मिळण्यासाठी मात्र उशीर होऊ शकतो। ज्यांच्या केवायसी झालेले आहेत किंवा ज्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये अनुदानाचा निधी आलेला आहे त्यांच्या अनुदानाचं वितरण सध्या सुरू आहे, त्यांच्या खात्यामध्ये त्या अनुदानाचं वितरण होत आहे। परंतु या अनुदानाचं वितरण होत असताना हेक्टरी नुकसान भरपाई कमी आली, याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टीकाटिप्पण्या सुरू आहेत। या पार्श्वभूमीवरती त्या अनुदानाचं वितरण सुद्धा काही प्रमाणामध्ये आता थांबवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आणखीन कुठल्याही भागातले 100% पंचनामे पूर्ण झालेले नाहीत। कारण आपण पाहिलं होतं की एक प्रस्ताव पाठवेपर्यंत कुठेतरी पाऊस होते, त्याच्यानंतर आणखी नुकसान होते, अशी ही परिस्थिती पूर्णपणे राज्यामध्ये सुरू होती। आणि हे आता सर्व सुरू असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाच्या माध्यमातून 16 तारखेपासून काही भागांना नुकसान होण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे। मग आता जर हे प्रस्ताव पाठवले आणि आणखीन काही भाग होते जे 50% 60% नुकसान झाले होते, त्या भागामध्ये जर पुन्हा आणखीन जर काही नुकसान झालं तर पुन्हा त्याचे आणखीन पंचनामे, त्याचे प्रस्ताव, या प्रक्रिया पार पाडाव्या लागतील। फक्त बुलढाणा असेल, हिंगोली असेल, सिंधुदुर्ग असेल, सातारा, कोल्हापूर या काही तुरळक जिल्ह्यामध्ये पंचनाम्याच्या प्रक्रिया पूर्णपणे 100% पार पडलेल्या आहे। बाकी कुठल्या ना कुठल्या भागामध्ये खडून गेलेल्या जमिनी असतील किंवा इतर काही असेल, अशा बाबींचे पंचनामे सुरू आहेत। लवकरच पूर्ण पंचनामे करून त्याचे प्रस्ताव पाठवले जातील, त्या अनुषंगाने त्या जे काही नुकसान भरपाईसाठीच्या आवश्यक असलेल्या रकमा देण्यासाठीची मंजुरी दिली जाईल।
परंतु तुर्तास तरी हे निविष्ट अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये देण्यासाठी शासनाचा एक प्रयत्न सुरू आहे आणि या प्रयत्नाला आपण देखील साथ देणं गरजेचं आहे. जर आपली कागदपत्र दिलेली नसतील तर तात्काळ आपले सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे ही कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.